प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरू असते? नमस्कार मित्रांनो, एखाद्या महिलेच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना अनेक पुरुष गोंधळून जातात. ती काही बोलते, पण तिच्या मनात त्यापेक्षा वेगळे विचार असतात का? ती शांत असते, पण तिला काहीतरी सांगायचे असते का? किंवा एखाद्या छोट्या बदलाकडे आपण लक्ष दिले नाही तर तिला वाईट वाटते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नात्यात होत असतो. पण आज आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. प्रत्येक महिला सारखी नसते आणि तिच्या मनातील भावना ओळखण्यासाठी कोणताही ठराविक नियम नाही. तरीही प्रेम, आपुलकी आणि जवळच्या नात्यांमध्ये काही सामान्य वर्तन दिसून येऊ शकते. हीच काही उदाहरणे आपण आज सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी नात्यातील गैरसमज कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम, एखाद्या महिलेला तिच्या जोडीदाराकडून विशेष महत्त्व मिळावे अशी इच्छा असू शकते. नात्यात प्रेम निर्माण झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात आपले स्थान खास आहे, अशी भावना अनेकांना हवी असते. त्यामुळे तुम्ही तिच्या मताला महत्त्व देता का? तिच्या भावनांचा विचार करता का आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करता का? या गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. याचा अर्थ तिने तुमच्या आयुष्यातील इतर सर्व व्यक्तींपासून तुम्हाला दूर करावे असा नाही. निरोगी नात्यामध्ये प्रेमासोबत वैयक्तिक स्वातंत्र्य आणि इतर नात्यांचाही आदर असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आश्वासन आणि विश्वास. एखादी महिला आपल्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली असेल, तर त्याच्याकडून नात्याबद्दल स्पष्टता आणि विश्वासार्हता अपेक्षित असू शकते. तुम्ही तिच्यासोबत आहात, तिचे म्हणणे ऐकता आणि अडचणीच्या वेळी तिची साथ देण्याचा प्रयत्न करता, यामुळे तिला नात्याबद्दल सुरक्षित वाटू शकते. फक्त मोठमोठे शब्द बोलण्यापेक्षा रोजच्या वागण्यातून विश्वास दाखवणे अधिक परिणामकारक ठरते. तिसरी गोष्ट म्हणजे आठवण येणे आणि संपर्क ठेवण्याची इच्छा. जवळच्या व्यक्तीची आठवण येणे ही अगदी नैसर्गिक भावना आहे. एखादी महिला तुम्हाला वारंवार संदेश पाठवत असेल, तुमची विचारपूस करत असेल किंवा दिवसभरातील एखादी छोटी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असेल, तर तिला तुमच्याशी संवाद साधायला आवडत असण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक संदेशाचा अर्थ प्रेमाची खात्री असा होत नाही. मैत्री, सव्य किंवा आपुलकीमुळे ही व्यक्ती वारंवार संपर्क करू शकते. चौथी गोष्ट थोडी वेगळी आहे. काही व्यक्तींना आपल्या भावना थेट शब्दांत व्यक्त करणे अवघड जाते. एखादी व्यक्ती नाराज असली तरी ती लगेच कारण सांगेलच असे नाही. काही वेळा ती शांत राहू शकते किंवा विषय बदलू शकते. अशावेळी समोरच्या व्यक्तीने मन वाचावे अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा शांतपणे विचारणे आणि तिला बोलण्यासाठी योग्य वेळ देणे अधिक चांगले. कारण प्रत्येक भावना अंदाजाने ओळखता येत नाही. उदाहरणार्थ, एखादी महिला म्हणते की तिला काही त्रास नाही, पण तिच्या वागण्यात बदल जाणवतो. अशावेळी लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी तुम्ही नम्रपणे विचारू शकता की काही अडचण आहे का आणि बोलायची इच्छा असेल तर तुम्ही ऐकण्यासाठी तयार आहात. यामुळे तिच्यावर बोलण्याचा दबाव येत नाही आणि तिला स्वतःच्या भावनांबद्दल निर्णय घेण्याची मोकळीक मिळते. चांगल्या नात्यात समोरच्याने मन वाचावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा मनातील गोष्ट सांगण्याची सवय अधिक उपयुक्त असते. पाचवी गोष्ट म्हणजे भावनिक आधार. जवळच्या व्यक्तीला कधी कधी फक्त सल्ला नको असतो, तर कोणीतरी तिचे म्हणणे शांतपणे ऐकावे असे वाटते. एखादी महिला उदास दिसत असेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त असेल, तर लगेच तिची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रथम तिचे म्हणणे ऐकणे उपयोगी ठरू शकते. तिच्या भावनांना कमी लेखणे किंवा तिची चेष्टा करणे टाळावे. साधी विचारपूस आणि समजूतदारपणा नात्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. सहावी गोष्ट म्हणजे छोट्या बदलांकडे लक्ष देणे.
नवीन कपडे, केसांची रचना, एखादा नवीन रंग, दागिना किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वात केलेला छोटासा बदल याकडे जोडीदाराने लक्ष दिले तर अनेकांना आनंद होतो. यामागे केवळ बाह्य रूपाचा विषय नसतो. आपल्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष दिले आहे, आपल्यातील बदल जाणून घेतला आहे, ही भावना त्यामागे असते. त्यामुळे एखादी व्यक्ती नवीन बदल करून तुमच्यासमोर आली तर साध्या शब्दांत तिचे कौतुक करणे तिला आनंद देऊ शकते. 7वी गोष्ट म्हणजे मतांचा आदर. एखाद्या नात्यात दोघांचे विचार नेहमी सारखे असतीलच असे नाही. एखाद्या विषयावर मतभेद झाले तरी एकमेकांचा अपमान करता चर्चा करणे महत्त्वाचे असते. तिचे मत वेगळे आहे म्हणून ते चुकीचे आहे असे मानण्यापेक्षा तिचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात विश्वास वाढू शकतो. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. महिलांच्या मनात काय आहे हे पुरुषांनी अंदाजाने ओळखलेच पाहिजे असे नाही. त्याचप्रमाणे पुरुषांच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ महिलांनी स्वतःहून ठरवावा असेही नाही. प्रत्येक व्यक्तीच्या भावना वेगळ्या असतात. त्यामुळे कोणत्याही नात्यात स्पष्ट संवाद हा सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे. जर एखाद्या महिलेला तुमच्याबद्दल प्रेम असेल तर तिच्या वागण्यात आपुलकी, काळजी, संवादाची इच्छा आणि तुमच्यासोबत भावनिक जवळीक दिसू शकते. पण हे संकेत प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. म्हणून एका छोट्या कृतीवरून नात्याचा निर्णय घेणे योग्य नाही. शेवटी मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या मनाचा अंदाज घेण्यापेक्षा तिचे म्हणणे ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचे प्रत्येक विचार बोलताच ओळखणे नव्हे, तर ती व्यक्ती बोलते तेव्हा मनापासून ऐकणे, तिच्या भावनांचा आदर करणे आणि गरज पडल्यास तिच्यासोबत उभे राहणे होय. नात्यात विश्वास, संवाद, परस्पर आदर आणि मोकळेपणा असेल तर अनेक गैरसमज आपोआप कमी होतात. त्यामुळे जोडीदाराच्या मनात काय आहे हे शोधण्यासाठी अंदाजांपेक्षा संवादाला महत्त्व द्या, कारण मजबूत नाते हे मन वाचण्याच्या कलेवर नाही, तर एकमेकांना समजून घेण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहते.